मंडळाच्या मान्यतेने माननीय आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधली एक मानाची स्पर्धा आपण पाहतायत खराडी चषक 2025 आणि आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. शरद पारगे देखील परतताना पाहायला मिळतोय. एक या धावसंख्येवरती 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. काय घडले मैदानाच्या आतमध्ये 2 गडी झटपट गमावलेत. शेरू लोहार पाठोपाठ शरद पारगे देखील परतताना पाहायला मिळतोय. मॅच चालू आहे. श्रीतेज 11 चरहोली आणि त्यांच्या विरोधात व्यंकटेश वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळेल. अमित तांबे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक मोठी इनिंग नक्कीच साकारावी लागेल अमितला. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुषार रणदिवे सारखा खेळाडू आहे. पुण्यनगरीतील एक नामांकित फलंदाज म्हणून तुषार रणदिवेची देखील ओळख. 6 षटकांमध्ये एक सन्मानजनक स्कोर उभारण्याचा प्रयत्न असेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 1 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. श्रीतेज 11 चरहोली टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. गोलंदाजी मार्कवरती या गोलंदाज आहे विशाल निघोट. कालपर्यंत आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये विशाल निघोट यांना आपण खेळताना पाहिलं. हा चेंडू सन्मान दिलाय. विशाल चेंडूवरती त्या ठिकाणी परत अगदी पोहोचतोय. कोणत्या प्रकारचे धाव मिळणार नाही. धावफलक जर पाहिलं तर मात्र 1 या धावसंख्येवरती स्थिर आपण पाहतो आहे. धावफलकावरती नजर टाकली तर 1 धाव धावफलकावरती. काय गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी विशाल निघोटची मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान प्रयत्न सुरेख होता. चांगले एफर्ट पाहायला मिळाले त्या ठिकाणी. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट घेतल्यात विशाल निघोट यांनी. विशाल निघोट यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मात्र 2015 ला आंबेगाव प्रीमियर लीग पासून सुरुवात केली. त्यानंतर मात्र अनेक क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. 2021 ला मानाच्या करंडकाचे मॅन ऑफ द सिरीज देखील होते विशाल निघोट. याच बरोबर केले आक्रमण, केलंय प्रहार. याच फटक्यांची गरज होती आणि ठोकलाय एक उत्तुंग षटकार. स्कोर कार्ड मूव ऑन 7. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 5 चेंडू विशाल निघोटचं वर्चस्व नक्कीच पाहायला मिळालं. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय पप्पू शेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. अमित तांबे 3 चेंडू 6 वरती 1 षटकार. अमित यांच्या बॅट म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. तुषार रणदिवे 1 चेंडू खेळला, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी बनवली आणि षटक क्रमांक आता दुसरं टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. उलट्या दिशेला फटका खेळलाय. रिवर्सचा एक बहरदार षटकार. 6 धावा. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या षटकाराच्या सहाय्यानं पुढे जाऊन पोहोचेल 13 वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळेल.
दर्शक मोठ्या संख्येनं मात्र गर्दी करायला त्यांनी सुरुवात या क्रीडांगणावरती केली आहे. अगदी आपण पाहतोय मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. रवी गुप्ता याच बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार खणखणीत चौकार 4 रन. वरती 2 गडी बाद. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे श्रीतेज 11चं रोलिंग. 2 गडी झटपट गमावल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुषार रणदिवे आणि अमित तांबे चांगला खेळ प्रस्तुत करत असताना अगदी आपण पाहतोय. याच बरोबर हा फटका पुन्हा एकदा सुसाट सीमारेषा पार खणखणीत चौकार 4 रन. याच बरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत विक्रोलियन्स ही टीम या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र उपस्थित होते. प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थानं अमोलदादा म्हात्रे आणि त्यांची टीम खराडी चषक खेळण्यासाठी येत असते आणि या वर्षी देखील उपस्थित होत आहेत. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सन्माननीय अमोलदादा म्हात्रे आणि अगदी आपण पाहतोय संपूर्ण टीम विक्रोलियन्स या टीमचं खराडी चषकामध्ये या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो आहे. स्टेप आउट करून चेंडूला दिशा दिली. अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला चेंडूला त्या ठिकाणी खेळून काढले. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 12ची सरासरी बनवल्या गेल्या धावा 24. षटक क्रमांक 3 आता जे टाकलं जाईल. चोवीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. अगदी आपण पाहतोय फार मोठं आक्रमण 2 षटकांमध्ये. षटक क्रमांक 3 कोणाच्या हातात सोपवलं जाते पाहायचे. विशाल निघोट पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे करतोय विशाल. अगोदरच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात करून दिली होती. विशेष करून दोन्ही विकेट विशाल यांच्या नावावरतीच आहेत. अगदी आपण पाहतोय आणि एक झेल देखील त्याच्या गोलंदाजीवरती एस्टनच्या पाठीमागे सुटला गेला. अगदी आपण पाहिलं. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेला उडवलाय. अगदी आपण पाहतोय चेंडू एक टप्पा खातोय आणि सीधा जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार 4 रन. अठ्ठावीस धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय तुषार रणदिवेचा झंझावत. 8 चेंडू 22 वरती मैदानाच्या आतमध्ये उभा. 3 चौकार 1 षटकार आणि पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय चेंडूला आता सीमारेषेच्या आतमध्ये अडवलं गेले. अगदी आपण पाहतोय फेकी त्या ठिकाणी पोहोचते. टाळ्यांचा गजर होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक या ठिकाणी 3 मार्गस्थ आहे. अमित तांबे तुषार रणदिवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय शरू लोहार शरद पारगे थोडेसे लवकर परतले, परंतु या 2 फलंदाजांना आक्रमक आणि स्फोटक फटके खेळलेत आणि चांगला धावफलक आतापर्यंत मात्र
उभा केलाय. विशाल निघोट पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज असेल. आपलं व्यक्तिगत दुसरं षटक टाकताना जो पाहायला मिळतोय. याच बरोबर अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडू पासून असेल दूर. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी कॉल केलाय. एष्ट्या तर उडवल्यात त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. धावा अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. तिसरे पंच सगळे त्या ठिकाणी चेक करतील. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाताना जो पाहायला मिळतोय. जतीन सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जय पवार सर आणि या अनिल माळी सर अगदी आपण पाहतोय. तेहतीस वरती या 2 गडी बाद आहेत. निर्णय येतोय नॉट आउट. बेल्स या अगोदरच पडलेल्या होत्या. बोला सर. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय सन्माननीय सचिन ढवळे सर या सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी आपण पाहतोय बॅट्समननी चेंडू खेळून काढल्यानंतर बेल्स पडलेले आहेत. तेहतीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. विशाल निघोट मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक तैनात. केवळ सिंगल मिळेल. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचतोय 34 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. विशाल निघोट सिंगल घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 22 ची ही सिंगल येते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 2 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 3 षटकांचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन संपली. माननीय पप्पू शेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांकडून ओव्हर संपली. षटक क्रमांक 4 टाकलं जाईल. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता षटक टाकलं जाईल ते 4. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने आमदार माननीय बापूसाहेब पठारे युवा मंच चंदननगर वॉरियर्स यांचे बहरदार आयोजन तुम्ही पाहतायत. खराडी चषक शेवटचा दिवस, अंतिम दिवस, अखेरचा दिवस संपन्न होत असताना हा शेवटचा हाफ अगदी आपण या ठिकाणी पाहतोय.
या अगोदर आपण पाहिलं की हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमनं सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. सिरसार स्पोर्ट्स या टीमनं देखील सेमीफायनल नक्कीच गाठलेली आहे. जबरदस्त नक्कीच परफॉर्मन्स राहिला होता. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव आहे. काल जर पाहिलं तर मात्र डोंबिवली संघाने मात्र जबरदस्त कामगिरी जी केली या मैदानावरती दिवसभरात आणि त्यांनी या सेमीफायनल गाठली. नोईटेक रायडर्स डोंबिवली मुंबई. याचबरोबर हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. झेल झालाय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. छत्तीस धावा अगदी आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहित खरात, मिस्टर आनंदवाडी. रोहित खरात सन्माननीय प्रदीप दादा पठारे यांचं व्यासपीठावरती आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. गत वर्षीचा परफॉर्मन्स आनंदवाडी या ठिकाणचा जर पाहिला तर मात्र सगळी पारितोषिक आपल्या नावावरती नक्कीच करून घेतली होती रोहित खरात यांनी. आणि काही काही स्पर्धा नक्कीच अशा समोर लावल्या जातात खेळाडूच्या नावाच्या, कारण की त्या स्पर्धेत तसा दर्जेदार परफॉर्मन्स त्या खेळाडूंचा नक्कीच असतो. विश्वजित ठाकूरला आपण पाहिलं की मिस्टर JPL म्हटलं जातं. एका पर्वात सगळी पारितोषिक आपल्या नावावरती केली विश्वजित ठाकूर यांनी. राहुल सातो यांना मिस्टर प्रीमियर लीग म्हणून नक्कीच संबोधलं जातं. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये तसा परफॉर्मन्स नक्की त्या खेळाडूंचा राहिला आणि म्हणून ती नावं नक्कीच पडलेली आहेत. या दरम्यान अगदी पायाचा वेध घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती डायरेक्ट शॉटचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. वेगवान सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्या. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. तुषार रणदिवे 11 चेंडू 25 वरती खेळताना पाहायला मिळतोय. 3 चौकार 1 षटकार ठोकलाय. दुसऱ्या बाजूला रोहित खरात मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. फार मोठ्या अपेक्षा दोन्ही फलंदाजांकडून असतील. एक सन्मानजनक स्कोर उभारणं खूप गरजेचं असेल. आणि याच बरोबर विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद तुषार रणदिवे. चौथं षटक मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर 37. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अनुराग मोहिते आणखीन एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि श्रीतेज 11 चरोली टीमचा संकट मोचक म्हणून नक्कीच ओळख आहे. लढणार का अनुराग, अनुरागची बॅट तपणार का, याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. रोहित खरात एका बाजूला एक विस्फोटक फलंदाज. आज पाहिजे आज देखील बलाढ्य टीम्स नक्की सहभागी आहेत. विक्रोलिन्स टीम देखील येऊन दाखल होते. आज RCC नाशिक सारखी टीम नक्कीच खेळताना पाहायला मिळते. आजचा हाफ कोण आपल्या नावावरती करणार याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. अझर शेख पुन्हा एकदा मारा करण्यासाठी तयार होईल. अनुराग मोहिते स्ट्राइक एंड वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय स्फोटक फलंदाजी अनुरागची अनेक मैदानावरती आपण पाहिली, पण या वेळेला संघ अडचणीत असताना पुन्हा एकदा लढणार का. पहा आक्रमक फटका खेळलाय. पहिला चेंडू बंदुकीतून गोळी सुटावी तसा फटका. खणखरीत चौकार अनुराग मोहितेच्या बॅट मधून.
41 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ शेष शिल्लक बाकी 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. पहिल्या चेंडूवरती एक सनसनीत चौकार स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र अनुरागच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. चला टाइम लिमिट आहेत, वेळ वाचवा आणि वाचवलं नाही तर तुम्हालाच टाइम पेनल्टी मिळेल याची दक्षता घ्या. 5 षटक 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्हाला संपवायच लागतील, अन्यथा पंच तुम्हाला टाइम पेनल्टी देतील याची दक्षता घ्यायची. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती हा सज्ज ऋषी घोडके मॅन फ्रॉम नाशिक अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. ऋषी घोडके सज्ज होताना जो पाहायला मिळतोय षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाईल, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक फार दूर होता, 2 धावा वेगात त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरची धावा 43 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतो आहे. दर्दी प्रेक्षकांची गर्दी, मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती हजर आहेत. आज जर पाहिलं तर शनिवार आहे, 31 डिसेंबर 2024 ला या क्रिकेटच्या स्पर्धेची सुरुवात झाली. आज 4 जानेवारी 2025 अगदी आपण पाहतोय समारोप या क्रिकेटच्या स्पर्धेचा असेल आणि सायंकाळच्या सत्रात आपल्याला फायनलचा थरार या मैदानावरती अनुभवता येणार आहे, पाहता येणार आहे. 44 वरती 4 गडी बाद, षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ आहे. अनुराग मोहिते पहिल्या चेंडूवरती एक सनसनीत चौकार ठोकला होता. फार मोठ्या अपेक्षा असतील अनुराग कडून अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. तर गोलंदाजी मार्ग वरती ऋषी घोडके सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. नाशिक परिसरातील हा गोलंदाज अगदी आपण पाहतोय फिरकीचा माहीम हिरा म्हणून देखील ओळख. चेंडूला गरगर ओळवणं हे त्याच्या गोलंदाजीचं नक्कीच वैशिष्ट्य आहे. स्लोअर वर नक्की टाकला होता. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचेल, सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेसाठी झुंजवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 45 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस cricket.in च्या माध्यमातून जगभरात ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. हा फटका अगदी आपण पाहतोय मिस टाइम आहे, अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड 46 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना हा फटका मिड विकेटच्या दिशेला अगदी आपण पाहतोय एक टप्पा खातोय, जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन आणि याच बरोबर संघाचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना जे पाहायला मिळत आहे. अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये संघाचं पूर्ण होताना जे पाहायला मिळत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली अगदी आपण पाहतोय प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. काय ड्रॉप होईल त्या ठिकाणी. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 52 धावा धावफलकावरती आहेत. धावा व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने ही क्रिकेटची स्पर्धा होती आणि नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून आपण सचिन ढवळे सरांकडे नक्कीच पाहतो. प्रहार चषकाचे आयोजक आहेत आणि खऱ्या अर्थानं
विद्यार्थी घडवत असतानाच क्रिकेटचं प्रेम खऱ्या अर्थानं जोपासलं सचिनजी ढवळे यांनी. आणि या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी देखील निवड झाली. सन्माननीय पप्पू शेठ गरुड या क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक हे नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत, तर सन्माननीय सचिन ढवळे सर हे उपाध्यक्ष आहेत. 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. हा फटका अगदी आपण पाहतोय, शतरक्षक येईल चेंडूवरती, ऑन साइडच्या दिशेला फटका खेळलाय, सिंगल या चेंडूवरती येईल. खऱ्या अर्थाने स्लॉग ओव्हर आहे आणि या षटकात आक्रमण खूप गरजेचं आहे. एक 70 पर्यंत स्कोर गेल्यानंतर चांगली फायटिंग झालेली आहे या मैदानावरती आतापर्यंत. 53 तर आलेले आहेत, त्यामुळं उर्वरित 5 चेंडूवरती आक्रमण खूप गरजेचं. 60, 65, 70 पर्यंत स्कोर कार्ड गेल्यानंतर रोमहर्षक सामने क्रिकेट रसिकांनी पाहिलेले आहेत. ओ लिडिंग एज लागते, अगदी आपण पाहतोय यष्टरक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं होईल पतन. अनुराग मोहिते परतताना पाहायला मिळतोय, विकेट. सर टाइम पेनल्टी असेल. ऑब्जेक्शन अगदी अतिरिक्त खेळाडून त्या ठिकाणी नक्कीच घेतलं होतं, त्यामुळे मी सांगितलं. 53 धावा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. अनेक मान्यवर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, अगदी आपण पाहतोय खराडी जिमखान्याचे संस्थापक संतोष भाऊ पठारे आणि अध्यक्ष सन्माननीय सतीश भाऊ पठारे यांचं या ठिकाणी आगमन होताना जे पाहायला मिळत आहे, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट खराडीचं क्रिकेट मोठं करणार हे व्यक्तिमत्व, त्यामध्ये सतीश दादा पठारे आणि सन्माननीय पप्पू शेठ गरुड. काल देखील उल्लेख झाला होता सतीश दादा पठारे यांचा. अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती आगमन होताना जे पाहायला मिळत आहे, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय सचिन ढवळे सर, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष आता व्यासपीठावरती पाहायला मिळतील. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सचिन ढवळे सर आहेत. अगदी आपण पाहतोय आणि त्याचबरोबर अध्यक्ष पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकाच मंचावरती अगदी आपण पाहतोय खराडी चषकाच्या निमित्तानं. 53 धावा, षटक 6वं या ठिकाणी मार्गस्थ असताना ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 54 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, तर नक्की क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलं या निर्णयाला आणि या रिव्ह्यू मात्र जो घेतला गेलाय, निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. शोएब भाई रिव्ह्यू नक्कीच घेतलाय व्हाईट बॉल साठी आणि या तिसरे पंच या ठिकाणी कार्यरत असतील.
पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने माननीय आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच चंदननगर वॉरियर्स आयोजित हा मानाचा खराडी चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आज समारोपाचा दिवस, आज अंतिम दिवस, आज अखेरचा दिवस या ठिकाणी संपन्न होत असताना प्रेक्षकांनी सकाळच्या सत्रापासूनच फार मोठी गर्दी या क्रीडांगणावरती केली आहे. दिवस रात्र खऱ्या अर्थाने क्रिकेटची स्पर्धा मात्र खेळवली गेली. फेअर डिलिव्हरी अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर सन्माननीय राहुल पठारे हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होत आहेत. राहुल दादा पठारे आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विशेष म्हणजे व्यासपीठावरती जे तीन व्यक्तिमत्व बसलेले आहेत ना, तीनही चांगले आयोजक आहेत. मध्यभागी अगदी आपण पाहतोय सन्माननीय पप्पू शेठ गरुड खराडी चषकाचे आयोजक, सचिन ढवळे सर प्रहार चषकाचे आयोजक, आणि आमचे सतीश दादा पठारे लेदर बॉल क्रिकेट या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारची स्पर्धा आर्या स्पोर्ट T20 ही क्रिकेटची स्पर्धा, तिघही चांगले आयोजक आहेत आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं मोठं करण्याचं काम यांच्या माध्यमातून मात्र जे केले जात आहे. 53 वरती 7 गडी त्या ठिकाणी बाद आणि टार्गेट असेल जिंकण्यासाठी 54 धावांचं. 54 इज टार्गेट. प्रदीप दादा या समोर. कुणाच्या वतीनं कुणाला भेट दिली जाते ते कळवा. आर्या स्पोर्टच्या वतीनं सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक पप्पू दादा गरुड यांच्यासाठी आपण पाहतो एक जर्किंग भेट म्हणून नक्कीच जे दिले जात आहे. राहुल दादा या आपण समोर या. 54 धावांचा असेल लक्ष आणि जशी मॅच चालू होईल पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जातील पुण्यनगरीचा एक गोड आवाज शैलेशजी निवंगुने सर. या सर स्वागत असेल. या ठिकाणी सन्मान होतोय सन्माननीय सतीश दादा पठारे यांचा. आयरन मॅन सतीश दादा पठारे यांना सन्मानित करताय खराडी चषकाचे आयोजक पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पू दादा गरुड यांच्या वतीने हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न झालाय. आजच्या दिवसातील आपण तिसरी मॅच दुसऱ्या डावामध्ये संपन्न करतोय. तर चौथ्या मॅचचा कॉल इथे केला जातोय. ग्रीन्सविली पॅन्थर्स पुणे आणि त्यांच्या विरोधात विक्रोलियन्स विक्रोली या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे की पुढील मॅचचा टॉस आपण इथे व्यासपीठावरती संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन्स ग्रीन्सविली पॅन्थर्स पुणे आणि त्याचबरोबर विक्रोलियन विक्रोली या दोन्ही संघांच्या संघनायकांना प्रथमतः या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. पहिला डाव इथे संपुष्टात आलाय. गोलंदाजी करण्याचा जो निर्णय प्रामुख्याने घेण्याचा जो विचार संघनायकाने केला व्यंकटेश वॉरियर्स या संघाने
तो निर्णय कुठेतरी योग्य आहे, कारण निर्धारित 6 षटकांमध्ये 53 धावेंवरती श्रीतेज 11 या संघाला रोखण्याचं काम सर्वच गोलंदाजांनी, प्रामुख्याने आपण पाहिलं तर सुरुवातीला विशाल निगोट, त्यानंतर अजर यांनी शेवटला केलेली गोलंदाजी आणि या सर्वच गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे श्रीतेज सारखा एक नावाजलेला संघ तिथे मात्र जेमतेम 53 धावा इथे बनवू शकलाय. एक सन्मानात्मक धावसंख्या आहे, परंतु त्या टीमला साजेशी धावसंख्या नाहीये. त्या टीम कडून अपेक्षा होत्या कमीत कमी 70, 75, 80 इतक्या धावींची गरज होती. मला वाटतं मंगेश वैती ग्रीन विला पॅन्थर्स आलेत का? गंगा जाधव, चला टॉस साठी या आणि आपण लगेच नाणेफेकीचा कौल इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. विक्रोलियन्स विक्रोली आणि त्याचबरोबर ग्रीन्सविला पॅन्थर्स या संघाबरोबर आपण पुढील मॅचचा टॉस इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. मी सतीशजी पठारे आणि राहुलजी पठारे यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत. स्ट्राईकला आपण पाहतोय कृष्णा गवळी, तर नॉन स्ट्राईकला कुणाल खोंड आणि गोलंदाजी मार्क वरती मिस्टर एमपीएल निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. सध्या फार चर्चेत असलेल्या गोलंदाजांमध्ये निहालचं नाव अगदी अग्रस्थानी घेतलं जातं. टेनिस बॉल बरोबरच लेदर बॉल मध्ये देखील नाविन्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू. पाहूया या मॅच मध्ये संघाला गरज आहे चांगल्या गोलंदाजीची, कशा प्रकारे तो करतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, इथे चेंडू डॉट. जे 53 धावा पूर्ण केल्यात, 54 धाव्यांचं इथे लक्ष आहे, ते सहजासहजी श्रीतेज 11 पूर्ण करून देईल याची शाश्वती देता येणार नाही. चांगले चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. पुणे शहरातील एक नावाजलेला संघ म्हणून या संघाकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. कृष्णा गवळी पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डॉट. इथे पुढील मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. विक्रोलियन विक्रोली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मंगेश वैती, आपल्याला विनंती आहे आपली प्लेइंग 11 आणि गंगा सर आपले देखील प्लेइंग 11. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डॉट. मी प्रामुख्याने याच गोष्टीची माहिती तुम्हाला दिली की सहजासहजी या धावा पूर्ण करू दिली जाणार नाही, कारण तितकाच तिखट मार आहे. निहाल तुसामत अप्रतिम गोलंदाजी, पहिले 3 चेंडू डॉट. फार कंजूसीने इथे गोलंदाजी करतोय आणि जशी गोलंदाजीची गरज आहे संघाला अगदी तशीच इथे गोलंदाजी आहे. वेग आहे, अचूक टप्पा आहे, नियंत्रण आहे. पुढचा चेंडू कृष्णा यांच्यासाठी, इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला हलक्या हाताने कट केलाय पॉइंटच्या दिशेने. त्या दरम्यान सिंगल, एकच धाव. कृष्णा यांनी देखील शेवटच्या क्षणी नक्कीच मनामध्ये विचार आला असेल, गोलंदाजी चांगली आहे, प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र संयम ठेवणं फार गरजेचं आहे. या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण चढवणं म्हणजे स्वतःची विकेट बहाल केल्यासारखं आहे. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त एकेरी धाव कृष्णा यांच्या बॅट मधून येते. तर स्ट्राईकला आपण पाहतोय कुणाल खोंड, हा देखील एक इनफॉर्म बॅटर आहे. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. पुढचा चेंडू निहाल यांचा, इथे देखील आडवा बॅटचा वापर, पायावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी सज्ज केलेला आहे. काय गोलंदाजी केली जाते, अगदी परफेक्ट. पॉवर प्ले मध्ये फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत.
आणि त्याच खेळाडूंपर्यंत चेंडू गेला पाहिजे अशी गोलंदाजी सुरू आहे. अगदी नियंत्रणबद्ध, जशी क्षेत्ररक्षण सजवलंय तशी गोलंदाजी आहे. बॅटरला वेगळं करण्याचा काहीतरी प्रयत्न करावा लागेल, नाही तर गोलंदाज सहजासहजी करून देणार नाही. संख्या 2. इथे मात्र कृष्णा गवळी यांचा पेटन शॉट, डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधोमध चेंडू जाईल सीमारेषा पार. धावसंख्येत 6ची वाढ, धावसंख्या होते ती 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं असेल विशाल निगोट यांनी जी गोलंदाजी केली, 7 धावा खर्च केला. त्यामध्ये देखील पहिल्या 5 चेंडूमध्ये अवघी 1च धाव होती आणि 2 बॅटर त्यांनी बाद केले होते. या षटकामध्ये निहाल तुसामत यांनी 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकण्यात आला. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 8. 54 धावेंचा पाठलाग आहे. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सलमान शेख. या ठिकाणी आपण पाहतोय युवा उद्योजक चेतनजी जाधव साहेबांचं शुभागमन होत आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री पंढरनाथ उर्फ पप्पूशेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. सलमान शेख इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. स्ट्राईकला असतील कुणाल खोंड. पहिला चेंडू इथे हेलिकॉप्टर पद्धतीने मिडॉनच्या दिशेने खेळला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तिथे जेमतेम 1 धाव वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 9 धावा. सुरुवात इथे संयमाने आहे, परंतु कृष्णा गवळी यांनी पहिले 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव प्राप्त केली. परंतु शेवटच्या चेंडूवरती जो आपला क्लास आहे, ज्या क्लास साठी आपली ओळख आहे, ती ओळख त्यांनी स्पष्ट करून दिली. षटकार ठोकून काढलाय. पुढचा चेंडू सलमान शेख कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतील. स्ट्राईकला कृष्णा गवळी. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी करेल गोल. कृष्णा गवळी त्या ठिकाणी होतील त्रिफळाबाद. मोठा मासा गळाला. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. कृष्णा गवळी यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रतीक देवरे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बघा, जे आपले अतिरिक्त खेळाडू आम्हाला जी नावं सांगणार आहेत ना, तीच आम्ही नावं इथे बोलणार आहे. त्या अतिरिक्त खेळाडूला नावं माहिती असणं फार गरजेचं आहे. ते एखाद्या खेळाडूचं खरं नाव आम्ही बदललं असं करता येणार नाही. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सलमान शेख. एक यशस्वी गोलंदाज, यश प्राप्त करून दिले आहे. ज्या बॅटरच्या बॅट मधून षटकार आला त्याला जायबंदी केलाय, त्रिफळ बाद केलाय. पुढचा चेंडू सलमान शेख. स्ट्राईकला आपण पाहतोय इथे सज्ज होतील प्रतीक देवरे. हा देखील चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन आल्या पावली. इथे मात्र डगआउटच्या दिशेने धाडलं जात आहे. दुसरा बॅटर प्रतीक देवरे बॅक टू द पॅव्हिलियन, तंबूच्या आश्रयाला. अमोल सर,
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत मनोज जायभावे. गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. मी सुरुवातीपासून या संघांबद्दलची जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली, जी मला माहिती आहे तिथपर्यंत, की सहजासहजी या 54 धावा पूर्ण होतील याची गॅरंटी देता येणार नाही. तिखट मारा या संघामध्ये देखील चांगले चांगले गोलंदाज आहेत. त्यामध्ये निहाल आहे, सलमान यांनी तर लागोपाठच्या 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. आता या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का पाहावं लागेल. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय, कॅपमध्ये ढकललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. काहीसा फंबल, परंतु एकच धाव आणि त्या एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. काय गोलंदाजी इथे सलमान शेख यांनी केली आहे. गोल्डन आर्म विकेट टेकर गोलंदाज म्हणून या खेळाडूची चर्चा सातत्याने केली जाते. अगदी नॉर्मल ऍक्शन आहे सलमान शेख यांची, परंतु चेंडूवरचं जे नियंत्रण आहे ते फार महत्वाचं आहे. टप्पा फार महत्वाचा आहे. पुढचा चेंडू कुणाल खोंड यांच्यासाठी. इथे देखील अगदी बॅटच्या समोर आणि त्यानंतर केलेला ब्लास्ट. चेंडू जाईल डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. कुणाल खोंड यांच्या बॅट मधून आपण पाहतोय षटकार येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16. आतापर्यंत एकूण गोळा 16. 2 बॅटर बाद. 16 धावा झाल्यात. कुणाल खोंड या धावांचा आरामशीर पाठलाग करू शकतात असे बॅटर आहेत. कित्येक स्पर्धेमध्ये या बॅटरने स्वतःवरती जबाबदारी घेऊन संघाला विजय प्राप्त करून दिलेला एक्सपिरियन्स खेळाडू आहे. पुढचा चेंडू सलमान यांचा. हा चेंडू देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॅटरने इथे हा चेंडू सोडून दिलाय. चेंडू इथे असेल निर्धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर व्यंकटेश वॉरियर या संघाची धावसंख्या होती ती 16 धावा. 2 बॅटर बाद 16. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. 2 बॅटर बाद होते. त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा झाल्या होत्या आणि 2च बॅटर बाद होते. त्यामध्ये तुषार रणदिवे आणि अमित तांबे या जोडीने तिथे डाव सावरला होता. चौकार षटकार तुषार रणदिवे उर्फ सर्वांचाच लाडका बाजा यांच्या बॅट मधून आपण चौकार षटकार पाहिले. तर दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. विकेट प्राप्त करता आली नाही. परंतु दुसऱ्या षटकामध्ये सलमान शेख यांनी 8च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स इथे प्राप्त केल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा मिस्टर MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग. एक वेगवान गोलंदाज, लेदर बॉलचा फार मोठा अनुभव असलेला खेळाडू निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्क वरती. इथे देखील आलेल्या स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अगदी धाडसी निर्णय. इथे बॅटरचं मी त्या बाबतीत कौतुक करेन की एका वेगवान गोलंदाजाला इथे स्विच हिटने उत्तर देण्याचं जे काम केलं, जे धाडस दाखवलं त्याचं कौतुक. परंतु धाव मात्र प्राप्त की झाली नाही. इथे चेंडू निर्धाव आहे. चर्चा काहीशी खेळाडूंमध्ये आहे. शेरू लोहार सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही कधीही बघा, हा असा खेळाडू आहे की तो कधीच शांत नसतो. प्रत्येक वेळेस प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाशी काही ना काहीतरी चर्चा असते. ही क्रिकेट विषयीची चर्चा आहे. काय करायला हवंय, कुठला खेळाडू कुठे तैनात करायचा आहे. आता पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. पुढचा चेंडू हा देखील लोअर फुल टॉस. डीप काऊ कॉर्नर. क्षेत्ररक्षक स्वतः शेरू लोहार त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 17. 17 म्हटल्यानंतर खतरा. 54 धावेंचा इथे पाठलाग. पाहूया तो खतरा नक्की कोणाला होतोय. गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक.
साईड स्क्रीनच्या इथे उभे आहेत का? लगेच त्यांना बाजूला व्हायला सांगा. फोर व्हीलर ज्या आहेत ना त्या काही मला वाटतं गाडीचा जो आरसा आहे त्यावरून मला वाटतं रिफ्लेक्ट होत आहेत सूर्यकिरण. त्यामुळे एकतर ती बाजूला घ्या अथवा त्याच्यावरती पडदा टाका, कारण समोर बरोबर बॅटरला त्रास होतोय. फोर व्हीलरच्या काचेवरून मला वाटतं रिफ्लेक्ट होतोय, त्यामुळे त्यावरती एखादा पडदा टाका किंवा ती फोर व्हीलर बाजूला काढा. आज मोठी गर्दी या व्यासपीठावरती होणार आहे, या मैदानामध्ये होणार आहे. टू व्हीलर आहे लगेच काढा, मग त्याच्यावरती पडदा टाकता येणार नाही. तीन गाड्या आहेत, एखादा याच्यातलाच पडदा घेऊन जा आणि त्या गाडीवरती टाका. नाही तर ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी पटकन काढून घ्या, तिथे बॅटरला त्रास होता कामा नये. मॅच फार महत्वाची आहे. ओके, ऑल इज वेल, काम झालंय. 17 षटक क्रमांक 3 मैदानामध्ये निहाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हा देखील लोअर फुल टॉस, परंतु या चेंडूवरती मोठा फटका खेळता आला नाही. चेंडू इथे असेल डॉट, निर्धाव. 17चा खतरा अजूनही मैदानामध्ये आहे. काही धावसंख्या अशाच असतात की त्या धावसंख्येवरती स्कोर येऊन पोचला की कोणाला तरी तिथे खतरा होतोच. त्यामधली 17 आहे. पुढचा चेंडू निहाल यांचा सामना करतील ते कुणाल खोंड. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू शरीरावरती आदळतोय. काय व्हेरिएशन या गोलंदाजाकडे. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिलं तर भन्नाट वेगामध्ये अगदी लोअर फुलटॉस हाताळला. इतका भन्नाट वेग होता की बॅटरला त्यावरती प्रहारच करता आला नाही. तर दुसरा चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा, गती परिवर्तन आणि त्याचबरोबर चेंडूला दिलेलं वळण, त्यामुळे हा देखील चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहेत. ज्या बॅटरच्या बॅटमधून एक षटकार आलाय त्या बॅटरला इथे उभं करण्याचं काम केलेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षण काहीसं खराब होतंय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय, तिसरी देखील धाव पूर्ण होते. कधी कधी घाईने चेंडू अडवण्याचा जो प्रयत्न केला जातो, आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होते, परंतु राहुल लोहार, शेरू लोहार यांच्या प्रयत्न जिथे एकच धाव होती ना, त्या प्रयत्नामुळे तिथे 3 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 3 धावेने होते, वाढते. धावसंख्या होते ती 20. आता खतरा कोणाला झाला तुम्हाला कळलंच असेल, तो क्षेत्ररक्षकालाच झाला, कारण त्याच्या हातातून चेंडू इथे 3 धावेंसाठी मार्गस्थ करण्यात आलाय. 20 धावा. पुन्हा एकदा बॅट अगदी वेगात स्विंग केली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव, डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 34 धावेंची गरज. 18 बॉल 34. दोन्ही संघांचे खेळाडू, अतिरिक्त खेळाडू पाण्याबरोबर काहीसा मॅसेज आतमध्ये घेऊन जात आहेत. दोन्ही संघांना ठाऊक आहे आता मॅच कुठल्याही एका संघाच्या बाजूने झुकलेली नाहीये. दोघांनाही समान संधी आहे. संधीतून अजूनही कोणी दूर गेलेलं नाहीये. मॅच मधून कोणी लांब गेलेलं नाहीये. 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात श्रीतेज 11 या संघाने. त्यामध्ये 2 षटकं निहाल यांची, 1 षटक सलमान यांचं. तर आता इथून पुढे कमीत कमी 2 गोलंदाज अजूनही जे नवीन असतील, ज्यांनी एकही षटक हाताळलेलं नाही, ते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. परंतु बॅटर इथे कुणाल खोंड यांना मात्र आपल्या शैलीदार फटकेबाजीमध्ये आपल्या संघाला धावा देखील बनवून देणं फार गरजेचं असणार आहे. चला, वेळेचं भान असू द्या. टाइम लिमिट आहे. पेनल्टी झाल्यानंतर चर्चा केली जाणार नाही.
हे बघा, पेनल्टी आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये जी पाहिलेली आहे फक्त एका खेळाडूसाठी असते. इथे वेगळं आहे. जर पेनल्टी जर झाली टाइमची तर शेवटचं षटक हे पॉवर प्लेचं षटक असते, हे लक्षात ठेवा. 6 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत. आताच सूचना दिली, शेवटच्या क्षणी पेनल्टी झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ शकणार नाही. रोहन खरात, पहिला चेंडू, फिरकीचा जादूगर. याच मैदानामध्ये, याच स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने नावारूपाला आलेला हा खेळाडू आज देखील संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर या गोलंदाजाची चर्चा केली जाते. लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव आहेत, डॉट आहेत. तुम्हाला या गोष्टीची माहिती दिलेली आहे की सहजासहजी पूर्ण करून देणार नाहीत, तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र काहीसा भरकटला जातोय, उजयष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र अवांतर. धावसंख्या 21. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा झाल्यात. अजूनही विजयाचं लक्ष. शेवटचे 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज आहे. 15 चेंडू 31 धावा. पंधरा चेंडू आणि 31 धावेंची गरज. कुणाल खोड पुन्हा एकदा इथे स्ट्राईकला सज्ज आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल डीप, फाईन लेग, सीमारेषा पार. येतोय निर्णायक चौकार. 4 धावा. या 4 धावेनंतर समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 27 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 27च धावेंची गरज आहे. 14 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा शफल होऊन जागा बनवली आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून खेळून काढलाय. एक खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. बघा, या 2 चेंडूंवरती जे 2 खणखणीत षटकार खेळण्यात आले, अगदी मैदानामध्ये देखील आपण पाहिलं तर धुळीचं वादळ जे पाहायला मिळालं, अगदी बॅटर देखील त्या वादळाप्रमाणेच आपली बॅटिंग करतोय. चौकार आणि षटकार. जसं धुळीचं वादळ आलंय ना, तसं कुणाल खोंड नावाचं देखील वादळ मैदानामध्ये आहे. सामन्याला कलाटणी. 33 धावा झाल्यात. 21 करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13-21. पुन्हा एकदा त्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. पंचांनी इथे ती अपील फेटाळून दिली आहे. डॉट बॉल आहे. शेवटचे 12 मध्ये 21, एकावर 2 12 आणि विजयासाठी 2वर 1 21. उलट सुलट. 12 चेंडू आणि 21 धावा. मी तुम्हाला मागाशी 6 मिनिटं सांगितलेली आहेत. आता जर का हे षटक लवकरात लवकर पूर्ण केलं नाही तर पेनल्टी बसेल. आपल्याला ही सूचना आहे की पेनल्टी आता तुम्हाला परवडणार नाही. तुम्ही थोडस पटपट खेळा, असं कोणी सांगत नाही की वेळेकडे लक्ष ठेवा. किती मिनिटे शिल्लक आहेत? 2.5 मिनिटं शिल्लक आहेत. ही ओव्हर 2.5 मिनिटात कंप्लीट झाली पाहिजे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आयोजक सातत्याने या गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधतायत. आता परत ज्या गोष्टी तुम्हाला कळवल्या जाणार नाहीत. तुम्ही या अगोदरच्या 2 दिवसांचा जर विचार केला ना, तर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण दोन्ही संघांना पॅनलाइज केलेलं आहे. ही तर पहिलीच मॅच आहे. क्वार्टर फायनल मध्ये षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती अमित तांबे. पहिला चेंडू हेलिकॉप्टर लँड होईल मैदानाच्या बाहेर, येईल सिक्सर. 6 धावा.
षटकार. मनोज जयभावेंच्या बॅट मधून हेलिकॉप्टर उडवलं गेलं आणि लँड देखील अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतो 39. 2 गाड्यांच्या मोबदल्यात समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 15 धावींची गरज आहे. 11 चेंडू 15 धावा. काहीसं सोपं आहे तर काहीसं अवघड देखील आहे. हा देखील चेंडू उजव्या एसटीच्या लगतचा आहे. हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 40. अजूनही 14 करायच्या. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 चेंडू 14 धावा. 14 धावा 10 चेंडू. काहीसं समीकरण आहे. दहा चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा कुणाल खोंड आतापर्यंत संघाचा तारणहार म्हणून जशी बॅटिंग करायला पाहिजे ना तशी केलेली आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट. पुस्तकी फटका. नैत्र दीपक. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय. 4 4 4 4 चौकार. खनखरीत चौकार आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 44 44. 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अप्रतिम अशी फटकेबाजी कुणाल खोंड यांची आपण पाहतोय. काहीसं महागड षटक अमित तांबे यांनी हाताळलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर आणि पुन्हा एकदा येईल सिक्सर. काय फलंदाजी आहे. विस्फोटक कुणाल खोंड यांच्या बॅट मधून चौकारापाठोपाठ षटकार. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या 50. आता मात्र इथे 8 चेंडू आणि 4 धावेंची गरज. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव आहे. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. 50 धावा झाल्यात. 7 चेंडूंमध्ये अजूनही 4 धावेंची गरज आहे. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक या संघाच्या बाजूने काहीसा सामना झुकलाय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. कुणाल खोंड इथे होतील बाद. निर्णायक क्षणी मिळवलेली विकेट. कुणाल खोंड सेट बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 4 धावेंची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे. वेळ जर संपली तर पॉवर प्ले. पंच वेळ संपलेली आहे. 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. 2च. पाच ओव्हरचाच टाइम इथे संपलाय आणि तो अगोदर तीच संपलाय. त्यामुळे 6वं षटक इथे आयोजन कमिटी आहे. जो निर्णय ते घेतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. शोएबाई आहेत. 25 मिनिटं संपून 4 मला वाटतं 2 चेंडू शिल्लक होते. कारण 2.5 मिनिटच होती षटक संपवण्यासाठी. 2.5 मिनिटं होती 5व्या षटकामध्ये शिल्लक. त्यामुळे 4 चेंडूंमध्येच ती 2.5 मिनिटं संपून गेली. त्यामुळे जे 2 चेंडू हाताळलं त्या वेळेमध्ये झालं नाही आणि त्याचमुळे
इथे पॅनलाइज केलं जातंय. आयोजक जे निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. मी या गोष्टीची तुम्हाला प्रत्येक वेळेस माहिती दिली आहे. पेनल्टी इथे पंचांनी शोएब भाई पेनल्टी आहे की नाहीये? चला इथे अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की पेनल्टी आहे. शोएब सर चालू करा लगेच मॅच. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. वेळ लावू नका. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 4 धाब्यांची गरज. चला दोन्ही टीमचं टाइम लिमिट होऊन गेलं होतं मला वाटतं, त्यामुळे चला इथे आता जे आहे ते नॉर्मल षटक खेळवलं जाईल. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज. सहा चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा चेंडू इथे फाईन लेगच्या दिशेने 22 स्वरूपाची धाव आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 51. अजूनही विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. वेळेचं बंधन आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला त्या घड्याळाकडे बघूनच षटका हाताळायचे. प्रत्येक संघाला ही विनंती आपण पहिल्या मॅच पासून सांगतोय, प्रत्येक दिवशी सांगतोय, त्यामुळे तुम्ही थोडस लक्ष देऊन खेळा. पहिल्या चेंडूवरती तर सिंगल आली आहे. गोलंदाजी मार्क वरती रोहन खरात. एक गोल्डन आर्म आहे. इथून देखील मॅच टर्न करण्याची ताकद या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा इथे चेंडू आपण पाहतोय डॉट. 4 चेंडू आणि 3 धावेंची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय अमित नाईक आहे, एक हुशार बॅटर आहे. इथे गुडघा टेकवला आणि फार दूरवरचा षटका ठोकून काढला, ठोक डाला आणि मॅच देखील इथे फिनिश होते.
व्यंकटेश वॉरियर्स नाशिक हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. आज जर आपण पाहिलं तर आरसीसी नाशिक आणि त्याचबरोबर व्यंकटेश वॉरियर्स नाशिक हा संघ देखील या स्पर्धेमध्ये विजयी संपादन करतोय. चला आपण चौथ्या मॅचला लगेच सुरुवात करून घ्या आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये एकाच मॅच मध्ये 2 षटका हाताळली, 6 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट प्राप्त केल्यात, अझर ठरतायत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. काय गोलंदाजी केली आहे अझर यांनी. अझर यांना मी विनंती करेल की मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या. पुढील मॅच विक्रोली आणि त्यांच्या विरोधात ग्रीन्सविला पॅन्थर्स या 2 संघांमध्ये इथे मॅचला सुरुवात होईल. सचिन ढवळे सर देखील आपल्याला या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती देत आहेत. खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला या मैदानामध्ये लाभली. पुन्हा एकदा सचिन सरांचं मनपूर्वक असे आभार. पुढील मॅचला लगेचच आपण सुरुवात करतोय. चला अझर आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने या ठिकाणी